नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण 26 तारखेची सेकंड शिफ्ट आहे त्याचा स्टुडंट रिव्ह्यू करायला आलेलोच आहे। बघूया स्टुडंटचा रिव्ह्यू कसा आहे। बट येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करणार आहे आणि त्या सेमिनारची लिंक आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि सेशनचा फायदा करून घेऊ शकता। बघूया स्टुडंटचे रिव्ह्यू कसे आहेत काय। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत स्नेहल आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय, कसा होता काय होता त्याच्याकडूनच ऐकूया। चांगला होता। केमिस्ट्री इझी होता, ओके फिजिक्स मॉडरेट होता आणि मॅथ्स पण मॉडरेट होता। ओके। आणि जर डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत बघायचं झालं तर 10 आउट ऑफ काय रेट करशील आजच्या एक्झामला? 7, 8 ओके ओके एवढा पण हार्ड नव्हता। ओके। आणि जर चॅप्टर वाईज आपण वेटेज बघायचं झालं तर कुठल्या टॉपिक्स मधून जास्त क्वेश्चन्स आले होते, काय वाटतं तुला? केमिस्ट्रीचं इक्वली होतं, फिजिक्स पण होतं, मॅथ्स मध्ये वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेनचे जास्त होते। ओके। आणि इथून पुढचे जे स्टुडंट एक्झाम देणार आहेत त्यांना काय सजेशन असेल तुझं? काय नाही, फॉर्म्युलेज वगैरे नीट करा। ओके। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत। आणि आता ओव्हरऑल तू एक्झाम मधून किती स्कोअर एक्सपेक्ट करतेस, काय वाटतं तुला? 120+ तरी। नक्कीच तुला मार्क्स वरती चांगले पर्सेंटेज येतील। ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत नेत्रा आहे, तिचा आत्ताच पेपर झालाय, तर कसा होता काय होता विचारू येतीलच। फिजिक्स केमिस्ट्री इझी होता, ओके पण मॅथ्सचा लेंदी वाटला खूप आणि सुरुवातीला येत नव्हते, पण नंतर यायला लागले, पण टाइम कमी पडला नंतर खूप। ओके। मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते का किंवा पीवायक्यूज रिपीट झाले होते, काय वाटतं? हा, पीवायक्यूज फिजिक्सला खूप रिपीटेड होते ओके असं वाटलं, केमिस्ट्रीला पण होते काय पण मॅथ्सचं नाही वाटलं एवढं। ओके। आणि ओव्हरऑल चॅप्टर वाईज वेटेज बघायचं झालं तर कुठल्या चॅप्टर्स मधून जास्त क्वेश्चन्स आले होते, काय वाटतं तुला? मॅथ्स मध्ये व्हेक्टर्सचा आणि कॅल्क्युलस पार्ट वर होते जास्त, ओके आणि फिजिक्सला इक्वल वेटेज वाटला, फिजिक्स केमिस्ट्रीला। ओके ओके असं पर्टिक्युलर काही नव्हतं वेटेज पर चॅप्टर असं। ओके। मित्रांनो, आता आपल्यासोबत श्रुती आहे, तिचा आत्ताच पेपर झालाय, कसा होता बघूयाच। केमिस्ट्री खूप इझी होता आणि फिजिक्स मॉडरेट आणि मॅथ्स ना थोडा लेंदी होता। ओके। आणि ओव्हरऑल डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत बघायचं झालं तर 10 आउट ऑफ किती रेट करशील? 10 आउट ऑफ 7, 10 आउट ऑफ 6 डिफिकल्ट खूप होता, कारण ही शिफ्ट खूप डिफिकल्ट होती ओके त्यामुळे। ओके। आणि पीवायक्यूज असतील किंवा मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन असतील ते रिपीट झाले होते का? केमिस्ट्री मध्ये रिपीट झाले होते, बाकी नव्हते झाले। ओके। आणि चॅप्टर वाईज वेटेजच्या बाबतीत बघायचं झालं तर कुठल्या चॅप्टर्स मधून जास्त क्वेश्चन्स आले होते, काय वाटतं तुला? ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून जास्त आलेले। ओके। आणि मॅथ फिजिक्सच्या बाबतीत काय म्हणशील? मॅथ्स इंटिग्रेशन आणि प्रोबॅबिलिटी पण जास्त होते। ओके ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत। आणि आता तू किती स्कोअर एक्सपेक्ट करतेस? 90+ करते। ओके, नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील। ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत देवयानी आहे, आत्ताच तिचा पेपर झालाय, कसा होता काय होता विचारूयाच। छान गेला, पण लेंदी खूप होता मॅथ्स मध्ये। ओके। आणि कुठले टॉपिक्स जास्त रिपीट झाले होते किंवा कुठल्या चॅप्टर सोडून जास्त क्वेश्चन आले होते, काय वाटतं तुला? वेक्टर्स मधले जास्त आले होते मॅथ्स मध्ये, ओके आणि केमिस्ट्री मध्ये तर ऑर्गॅनिक भरपूर होतं, ओके आणि फिजिक्स मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ओके बाकी मॉडरेट। ओके। आणि ओव्हरऑल डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत बघायचं झालं तर काय रेट करशील डिफिकल्टी लेवलला? मॅथ्स ओव्हरऑल सांग किंवा पर्टिक्युलर सांगितलं तरी चालेल। ओव्हरऑल 80%। ओके। म्हणजे 8% आसपास डिफिकल्टी लेवल होता असं त्याचं म्हणणं आहे? नाही, 80% सिम्पल होता, ओके 20 थोडा असा ओके मॉडरेट। ओके। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इझी लेवलची आपण नक्की शिफ्ट म्हणू शकतो। आणि वन लास्ट क्वेश्चन, की जे पुढचे स्टुडंट येणार आहेत तर त्यांना तुझं काय सजेशन असेल? मॅथ्स थोडं परफेक्ट करा, म्हणजे ओके. जास्त मॅथ्स मध्ये फोकस करा। ओके। आणि आता किती स्कोअर एक्सपेक्ट करतेस तू? स्कोर 130 अबो। ओके, नक्कीच तुला या मार्क्स वरती चांगले पर्सेंटेज येतील। थँक्यू सो मच। तर आता आपल्यासोबत यश आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय, कसा गेला बघूया। फिजिक्स केमिस्ट्री इझी होता, ओके पण मॅथ्सचे जरा डिफिकल्ट लेवल, बरोबर। एक्सपेक्ट नव्हते केलं, ते वेगळेच क्वेश्चन आले। ओके। म्हणजे मागच्या शिफ्ट मधले काही क्वेश्चन्स किंवा पीवायक्यूज रिपीट झाले होते का? हा, थोडे भरपूर नाही, एकदम थोडे 4 ते 5 क्वेश्चन। ओके। चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन बघायचं झालं तर कुठल्या चॅप्टर्स मधून जास्त क्वेश्चन्स आले होते, काय वाटतं तुला? चॅप्टर वाईज वेक्टर्स चॅप्टरचे भरपूर क्वेश्चन होते। ओके। आणि आता पुढच्या येणाऱ्या स्टुडंटला तू काय सजेशन देशील, काय करावं काय करू नये?
मॅथ्स नाही का क्वेश्चन रिपीट नाही होत, त्यामुळे जो आहे तो सगळा सिलेबसचा अभ्यास करा, बरोबर. कारण रिपीट क्वेश्चन होत नाही, मग ते करून पण त्याचा उपयोग पण नाही आपल्याला. आणि आता किती स्कोर एक्सपेक्ट करतोयस तू? स्कोर 80+. नक्कीच तुला चांगले पर्सेंटाईल येतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कारण आता आपल्यासोबत सिरियस आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय. ते कसा होता काय होता बघूयातच. पेपर हार्ड होता. ओके केमिस्ट्रीचं सोपं होतं, फिजिक्सचं थोडं हार्ड आलं. ओके. येस. आणि ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल कशी होती? सोपी होती, अवघड होती, मॉडरेट होती, काय मीडियम वाटतं? होती, एवढं काय नव्हतं. ओके. येस. हां. आणि कुठल्या टॉपिक्स वरून जास्त क्वेश्चन्स रिपीट झाले होते किंवा आले होते, काय वाटतं तुला? हेक्टर ओके. आणि ओव्हरऑल आता तू किती स्कोर एक्सपेक्ट करतोयस? 100च्या आत, 100. 100च्या पेक्षा कमी. बरोबर. येस. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत प्रसाद आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय. कसा होता काय होता त्याच्याकडूनच विचारूयात. पेपर खूप सोपा आणि चांगला होता. बरोबर. फिजिक्स थोडं अवघड गेलं. ओके. बरं आहे, ठीक आहे. कुठल्या टॉपिक्स वरून जास्त क्वेश्चन्स आले होते किंवा कुठल्या चॅप्टरला वेटेज जास्त होतं, काय वाटतं तुला? वेक्टर्स वरनं जास्त आले होते आणि बस ओके. फिजिक्सला ओके. आणि आता तू ओव्हरऑल एक्झाम मधून किती मार्क्स एक्सपेक्ट करतो, किती येतील, काय वाटतं तुला? 190 पर्यंत. 190. नक्कीच तुला या मार्क्स वरती चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तर आजची जी 26 तारखेची सेकंड शिफ्ट होती, त्याचा ओव्हरऑल रिव्ह्यू सांगायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, आजची जी शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची आपण नक्कीच म्हणू शकतो. आजच्या शिफ्टमध्ये तर पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज बघायचं झालं तर मॅथ्समध्ये वेक्टर्स असेल, लाईन अँड प्लेन्स असतील, त्याचबरोबर कॅल्क्युलस असेल, याचा पार्ट थोडा जास्त बघायला मिळत होता. त्याचबरोबर फिजिक्समध्ये जे EMI किंवा करंट इलेक्ट्रिसिटीचा जो पार्ट होता त्याच्यातून क्वेश्चन्स थोडे जास्त आलेले बघायला मिळत होते. ॲज युजल केमिस्ट्री हा सोपा होता. केमिस्ट्रीमध्ये ओव्हरऑल जसं वेटेज दरवर्षी चालत आलेलं आहे तसेच क्वेश्चन्स होते. तर त्याच्यामुळे जास्त काही घाबरायची गरज नाही. तुमचा पेपर नक्कीच जाईल. उद्याची शेवटची शिफ्ट आहे. बट त्याच्यानंतर जे पण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस असणार आहे ती चालू होणार आहे बघा. आणि त्याच्यासाठीच आपण एक फ्री सेमिनार अरेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कशी चालणार आहे, त्याच्यात काय काय बारकावे असणार आहेत, कॉलेजेस कसे चूज करायचे आहेत, ब्रांचेस कशा चूज करायचे आहेत, कुठल्या ब्रांचेस तुमच्या अकॉर्डिंग परफेक्ट आहेत, याचं सगळं गायडन्स असणार आहे बघा. फ्री सेमिनार असणार आहे, तुम्ही नक्की जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलीच आहे, त्याच्यावरती सेशनची लिंक नक्कीच येऊन जाईल. तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि सेशनचा फायदा करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला इथून पुढे कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ हवेत ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुमची शिफ्ट कशी गेली आहे, सोपी होती, अवघड होती, ते सुद्धा सांगा, जेणेकरून आपण जे ओव्हरऑल अनालिसिस करणार आहे त्या स्टुडंटला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.